शेखर प्रमोद शेंडे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 14 यशवंतराव झाडे माजी नगरसेवक यांच्या वॉर्डात झाडे यांच्या घरापासून संपूर्ण वॉर्डात फिरून झाडे यांच्या घराजवळ समाप्त झाली। या रॅलीमध्ये नाकलेजी, ठाकरे, पठाण, वानखेडे, भगत, तळस, आळे, पवार, माजी नगरसेविका रेखा झाडे, महिला व पुरुष उपस्थित होते। आज महाविकास आघाडीचे वर्धा सेलू मतदारसंघाचे उमेदवार माननीय शेखर भाऊ शेंडे यांच्या प्रचारार्थ वार्ड क्रमांक 14 येथून आमचे कम्युनिस्ट नेते आणि माजी नगरसेवक यशवंतराव झाडे यांच्या नेतृत्वात प्रचार सभे आणि रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही रॅली येथे यशवंतराव यांच्या घरापासून सुरुवात होऊन शास्त्री चौक, कृष्णनगर, पोद्दार बगीचा म्हणजे यशवंतरावचा जो वार्ड आहे या पूर्ण वार्डामध्ये जाऊन घरोघरी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शेखर भाऊ शेंडे यांचा प्रचार केला। आणि शेखर भाऊंना आम्ही सर्व वर्धा सेलू मतदारसंघामध्ये आम्ही फिरत आहोत। प्रामुख्याने आम्ही आमचे कामगार संघटना कृती समिती सुद्धा यामध्ये सामील आहे। अक्रमजी पठाण, नंतर विनोद तडसजी जे कामगार संघटना आणि बांधकाम कामगारांचे जे प्रतिनिधित्व करतात, भगतजी, अक्रम पठाणजी जे टेलिफोन डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि टेलिफोन युनियनचं काम करतात। तर सर्व आम्ही आमचे कामगार प्रतिनिधी आणि कामगारांच्या माध्यमातून शेखर भाऊंचा प्रचार करत आहोत आणि शेखर भाऊंना सर्व ठिकाणाहून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रामुख्याने काल आम्ही सेलू तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही कानापूर, मोर्चापूर, तळोदी, लहान आर्वी या ठिकाणी, जयपूर, खडका, वडगाव, कला या ठिकाणी सुद्धा आम्ही जाऊन आलो आणि तिथे आज शेखर भाऊंच्या पत्नी आरतीताई आणि पूजाताई यांची सुद्धा आज मीटिंग ठेवलेली आहे। तर या सर्व ठिकाणी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। माझी सर्वांना विनंती आहे, आमच्या सर्व कामगार संघटना आणि आमच्या कम्युनिस्ट चळवळीमधील कार्यकर्त्यांच्या वतीने की त्यांना या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतांना ते विजयी होतील अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। महाविकास आघाडीच्या वतीने उभे असलेले वर्धा विधानसभेचे धडाडीचे शेखर भाऊ शेंडे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीला ज्यांनी समर्थन दिलेलं आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, त्याचप्रमाणे या ठिकाणी मनसे, या ठिकाणी जे आम आदमी पार्टी, तसेच शिवसेना, उभाटा गट आणि अनेक संघटनांनी समर्थन दिलेलं आहे। तर कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं आम्ही गावागावातून फिरून शेखर भाऊ शेंडे यांना निवडून आणण्यासाठी प्रचार करत आहोत। आज प्रभाग क्रमांक 14 मध्ये यशवंत झाडे यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड जुलूस निघाला आणि त्यांनी प्रत्येकाच्या घराघरात जाऊन पत्रका वाटून शेखर भाऊ शेंडे यांचा प्रचार केला आणि ते या ठिकाणी निवडून यावे यासाठी भीष्म प्रतिज्ञा सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी एकीकडे भाजपा सारखा जातीयवादी पक्ष आणि दुसरीकडे माणसात फूट पाडणारा वर्ग या सर्वांना कडेलोट करून महाविकास आघाडीचा उमेदवार सर्वांनी निवडून आणावा। कारण या सरकारने भाजपाच्या केवळ खोटे आश्वासन देऊन लोकांची लुबाडणूक केलेली आहे। या ठिकाणी खाजगीकरणाच्या नावाखाली अनेक उद्योग धंदे पळवले, टेलिफोन असो, हे दूरदर्शन असो, एसटी असो की रेल्वे असो, हे उद्योग देखील विकण्याचं काम त्यांनी केलं। एकही नवीन कारखाना वर्धा जिल्ह्यामध्ये यांनी आणलेला नाही। वसंत साठे यांनी तर या ठिकाणी पोलाद कारखाना आणून अनेक बेरोजगारांना रोजगार दिला होता, परंतु या 10 वर्षामध्ये असणाऱ्या भाजपाच्या आमदारांनी एकही कारखाना आणला नाही आणि साधा पूल देखील उडान पूल बनवू शकले नाही। तर अशा उमेदवारांचा आपण कडेलोट केला पाहिजे। भाजपाच्या उमेदवारांचा सफाया करून या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार शेखर शेंडे यांना निवडून आणूया हा संघ सर्व कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे। इन्कलाब।